नमस्कार मित्रांनो, सोनगावावर आलेलं एक भयानक संकट ह्या कथेचा हा 8वा आणि शेवटचा भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 8व्या आणि शेवटच्या भागाला आता सुरुवात करू. दुसऱ्या दिवशी सकाळी राजन संतरामला घेऊन तालुक्याला जायला निघाला. सोबत शंकर, शिरपा आणि कदम सुद्धा होते. तिकडे पाटील काही गावकऱ्यांना जमवून बांबूचा पिंजरा बनवण्याच्या मागे लागले. गावातील फारच थोड्या लोकांना ठरलेल्या कार्याची कल्पना होती. बाकी बरेच गावकरी अनभिज्ञ होते. अगोदरच साऱ्या गावाला सगळं सांगून उगाच तमाशा होईल असं पाटलांना वाटत असल्याने त्यांनी शक्य तेवढी गोपनीयता पाळण्याचं ठरवलं होतं. दुपारी 4च्या दरम्यान बांबूचा पिंजरा तयार झाला होता, पण त्याला बेलपत्र लावली नव्हती. ती अगदी नरक चतुर्दशीच्या दिवशीच लावावी असं पाटलांना वाटत होतं. तयार झालेला पिंजरा घेऊन 8-10 गावकऱ्यांसोबत पाटील चौकात आले. पाटलांना तो पिंजरा प्रत्यक्ष झाडाला अडकवून त्याचं प्रात्यक्षिक घ्यायचं होतं. मोठ्या दोरखंडाने पिंजरा बांधून पिंपळाच्या एका मोठ्या फांदीला कप्पी तयार करून तो पिंजरा उचलण्यात आला. 3 गावकरी रस्सी खेचून उभे राहिले, पण वाऱ्यामुळे तो पिंजरा हेलकावे खात होता. खालच्या मोकळ्या जागी एक खुणेचा दगड ठेवून रस्सी सोडल्यास तो पिंजरा बरोबर योग्य जागी पडतो की नाही हे पाटील तपासत होते. पण वाऱ्यामुळे हेलकावे खाणारा पिंजरा योग्य जागी पडत नव्हता. इतक्यात तालुक्याला गेलेली जीप परत येऊन चौकात थांबली. राजन आणि बाकीचे सगळे उतरून हे प्रात्यक्षिक पाहू लागले, पण पिंजरा 3-4 वेळा प्रयत्न केल्यावर एकदाच योग्य जागी पडत होता. हे पाहून पाटील आणि राजन चांगले चिंतित झाले. थोडा वेळ चर्चा झाल्यावर पिंजऱ्याचा दोरखंड पकडून 2-3 तरुण पिंपळाच्या त्या मोठ्या फांदीवरच थांबतील असं ठरलं. गावातील 2 धाडसी तरुण यासाठी तयार झाले. मग त्याप्रमाणे प्रात्यक्षिक घेण्यात आलं. घेतलेला निर्णय योग्य आहे हे प्रात्यक्षिकानंतर सिद्ध झालं, कारण पिंजरा इच्छित ठिकाणी सोडता येणे शक्य झाले होते. तालुक्यावरून आलेल्या राजन आणि बाकीच्यांना एका समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. साऊंड सिस्टीमचं साहित्य जरी मिळालं असलं तरी जनरेटर मात्र मिळाला नव्हता, कारण जनरेटर आधीच एका गावात पारायणानिमित्त भाड्याने दिला गेला होता आणि पुढील 8 दिवस तो उपलब्ध होऊ शकत नव्हता. गावात रात्रीचा वीज पुरवठा शक्यतो खंडित होत नसे, पण झालाच तर काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे राजनने ठरलेले काम 8 दिवसांनंतर करावे हा विचार पाटलांना बोलून दाखवला. पण पाटील आणि गावकरी यास तयार नव्हते. ठरलेले काम त्याच दिवशी करूयात असं सगळ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे राजन सुद्धा तयार झाला. पाटील आणि गावकऱ्यांनी जनाईच्या मंदिरात त्या रात्री होम हवन करण्याचं ठरवलं. जनरेटर मिळालं नव्हतं आणि चुकून जर त्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला तर ते पिशाच्य चवताळून गावातील लोकांवर हल्ला करण्याची शक्यता होती. त्यामुळेच अण्णा गुरवाने हा सल्ला दिला होता. त्यानुसार अण्णा गुरव आणि 7-8 लोक त्या रात्री जनाईच्या मंदिरात थांबणार होते आणि ते अभद्र पिंजऱ्यात बंदिस्त झाल्यावर लगेचच होम हवनाला सुरुवात करणार होते. राजनला याबद्दल कसलाही आक्षेप नव्हता. फक्त ते पिशाच्य पिंजऱ्यात बंदिस्त होईस्तोवर कसलाही आवाज करू नका अशी विनंती राजनने सर्वांना केली होती. आता सर्व तयारी झाली होती. सायंकाळ होऊ लागल्याने सगळेजण आपापल्या घरी निघाले. उद्याची रात्र ही गावकऱ्यांसाठी फारच महत्वाची रात्र ठरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडेपर्यंत पाटलांनी गोपनीय ठेवलेली बाब साऱ्या गावात समजली होती. गावकरी सकाळपासूनच एका विचित्र दडपणाखाली वावरत असल्याचा भास होत होता, जो तो आजची रात्र काही घातपात न होता सरून जावी अशीच प्रार्थना करत होता. दुपारी पाटलांनी काही लोकांना डोंगरात जाऊन बेलपत्र आणायला सांगितली.
4च्या दरम्यान डोंगरात गेलेले 4-5 जण परत आले. त्यातील दोघांच्या डोक्यावर बेलाच्या फांद्यांचे भारे होते. पाटील, राजन आणि बाकीचे सगळे चौकात पोचले. त्या बांबूच्या पिंजऱ्याला सुतळीच्या साह्याने चारही बाजूंनी बेलाच्या छोट्या छोट्या फांद्या बांधण्यात आल्या. पिंजरा सजवून तयार झाला होता. लागलीच तो पिंजरा रस्सीच्या साह्याने पिंपळाच्या फांदीवर उचलून बांधून ठेवण्यात आला. शंकर आणि राजनने मिळून लाऊडस्पीकरचे 5 भोंगे चौकाभोवती वर्तुळाकार बसवून त्याचं कनेक्शन साऊंड सिस्टीमला दिलं आणि ती साऊंड सिस्टीम संतराम वाण्याच्या घरात ठेवली. वर्तुळाकार जोडलेल्या भोंग्यासोबतच मोठाले फोकस असणारे विजेचे दिवेही जोडण्यात आले होते. अण्णा गुरवाने होमाचे सारे सामान जनाईच्या मंदिरात नेऊन ठेवलं. पाटलांनी शिरपा आणि 2 तरुण पोरांना साऱ्या गावाला चौकात बोलावण्यास सांगितलं. पुढील अर्ध्या तासात सारा गावच चौकात जमा झाला. बऱ्यापैकी सगळेजण जमले आहेत याची खात्री करून पाटील बोलू लागले. "हे बघा मंडळी, आपण आज रातच्याला काय करायचं ठरवलंय ते तुम्हा समद्यांना ठाव झालंच हाय. तवा आज रातीला फकस्त ठरलेले लोकच घराबाहेर थांबतील. बाकीच्यांनी दारं खिडक्या बंद करून गुमान घरातच थांबायचं. काय बी झालं तरी बाहेर यायचं नाही. आजची रात लय महत्वाची हाय. कसली बी चूक आपल्याला महागात पडल. तवा सांगितल्यालं समद्यांनी ध्यानात ठेवा." पाटलांनी इशारा करताच लोक आपापल्या घराकडे निघाले. आता लोक आधीर होऊन रात्रीची वाट पाहत होते. रात्रीचे 9 वाजून गेले होते. सूर्य मावळतीला जाण्याची वाट पाहत असणारा काळोख आता आपले हिडीस पंख पसरून सोनगावाला जणू आपल्या पंखाखाली गुदमरून टाकत होता. जिकडे पाहिल तिकडे काळोखाने आपले साम्राज्य पसरलं होतं. त्या भयान अंधारात न जाणे कितीतरी अतृप्त जीव वावरत होते. असे अतृप्त जीव ज्यांना या जगात कसलाही थारा नव्हता, तरीही आपल्या अतृप्त इच्छा घेऊन ते कपटी जीव या अंधारात मुक्त वावरत होते. आपले भक्ष्य शोधत फिरत होते. त्यातल्याच एका अभद्राची वक्र नजर या गावावर पडली होती. गावाबाहेरील त्या भकास माळरानावरून थंडगार हवेची झुळूक आता गावाच्या दिशेने वाहू लागली. बघता बघता वाऱ्याचा वेग वाढू लागला. तसं सारं सोनगाव जणू शहारलं. एरवी रात्री निश्चित पडलेल्या गावात आज एक द्वंद्व रंगणार होतं. ते द्वंद्व होतं काळोखाविरुद्ध प्रकाशाचं, अधर्माविरुद्ध धर्माचं आणि अनिष्ठेविरुद्ध निष्ठेचं. पण हे काही पहिलंच युद्ध नव्हतं. सृष्टीच्या उत्पत्तीपासून आणि मानवाच्या निर्मितीपासून न जाणे कितीतरी वर्ष माणूस हे युद्ध करत आला आहे. पाताळाच्या पोकळीतून आपल्या अतृप्त इच्छा घेऊन इहलोकात येणाऱ्या या उपद्रवी जीवांना दैवाच्या साथीने मानवाने अनेकदा पराजित केलं आहे. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतंच असं नाही. आजच्या युद्धातही त्या आघोरी ताकदीचं पारडं तसंच जडच होतं. नेमकं काय घडणार आणि कोणाचा विजय होणार हे येणारा काळच ठरवणार होता. रात्रीच्या भयान अंधारात पाटलांच्या वाड्याचं दार हळूच उघडलं गेलं. आतून पाटील, राजन, कदम, शंकर आणि शिरपा बाहेर पडले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मशान शांतता जाणवत होती. कुणी कुणाशीही बोलत नव्हतं. प्रत्येक जण हृदयाची धडधड सांभाळत अंधारातून जीपकडे सरसावला. कुदळ, फावडे, केरोसिनचे कॅन असे काही सामान शिरपाने आधीच जीपमध्ये भरून ठेवलं होतं. शंकरने पुढे होऊन जीप सुरू केली आणि सर्वजण गाडीत बसून चौकाकडे निघाले. पाटलांच्या गाडीचा आवाज येताच आधीच ठरल्याप्रमाणे 10-12 तरुण आणि अण्णा गुरवही घराबाहेर पडून चौकात आले. त्या साऱ्यांची अवस्थाही भीतीने गोठून गेलेल्या एखाद्या सशासारखी झाली होती. अण्णा गुरव आणि 7-8 जण ठरल्याप्रमाणे जनाईच्या मंदिरात जाऊन दबा धरून बसले. राजनने हळूच जाऊन संतराम वाण्याचा दरवाजा ठोठावला. संतराम वाणी याचीच वाट पाहत होता. त्याने दब्या आवाजात आतून आपण तयारच असल्याचं सांगितलं. ते अभद्र निश्चित ठिकाणी आल्यावर साऊंड सिस्टीम आणि फोकस असणारे दिवे एकाच वेळेस सुरू करणे हे संतरामचं काम होतं. राजनने शिट्टी मारून इशारा करताच संतराम आपली कामगिरी बजावणार होता.
दोन तरुण अगदी शिताफीने पिंपळाच्या झाडावर चढून पिंजऱ्याचा दोरखंड हातात पकडून तयारीत थांबले. राजन खिशातून आणलेले EMF मीटर हातात घेऊन सावकाश त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी गेला आणि त्याने हातातल्या पिशवीतील कोंबडीचं कच्चं मांस आणि सुहासिनीच्या हिरव्या बांगड्या खाली जमिनीवर ठेवल्या आणि तो हलकेच जाऊन जीपमध्ये बसला. जीपमधील सर्वजण गाडी बंद करून गाडीतच बसून राहिले. कच्च्या मांसाकडे पिशाच्य खेचलं जातं हे राजन आजवरच्या अनुभवावरून शिकला होता आणि सुगंधाला बांगड्या प्रिय होत्या असा त्याचा कयास होता. म्हणूनच राजनने ही शक्कल लढवली होती. चौकातलं ते पिंपळाचं झाड त्या भयाण काळोखात एखाद्या अजस्त्र राक्षसाप्रमाणे दिसत होतं. नीरव शांततेत हलणारं पिंपळाचं झाड सोडून चौकात कसलीही हालचाल जाणवत नव्हती. आता त्यांना प्रतीक्षा करावी लागणार होती. तिकडे त्या भकास माळरानावर रात्रीच्या भयाण काळोखात ते केसाळ अभद्र जागं झालं होतं. हळूहळू पाय फरफटत चित्रविचित्र चित्कार करत ते गावाकडे सरकू लागलं. हळूहळू अंतर कमी होत होतं. तसं ते अभद्र चेकाळत होतं, फुतकारत होतं. पण काळोखात शिकार करायला निघालेल्या या अभद्राची शिकार करायला आज कुणीतरी टपलं होतं. त्या अभद्राला याची खचितच कल्पना नव्हती. ते वेगाने गावाकडे सरकू लागलं होतं. तिकडे जीपमध्ये आणि मंदिरात दबा धरून बसलेले लोक त्याचीच वाट पाहत होते आणि राजनला हातातल्या EMF मीटरवर हलकेसे बदल जाणवू लागले. मीटरचा आवाज राजनने अगदी कमी केला होता आणि ते मीटर अगदी कानाजवळ पकडून तो जीपमध्ये बसला होता. मीटरमधून अगदी हलकासा आवाज उमटू लागताच राजन तचकला. धडधडत्या काळजावर नियंत्रण ठेवत त्याने शिरपाला इशारा करण्यास सांगितलं. तसा शिरपाने 3 वेळा घुबडाचा आवाज काढला. ते अभद्र जवळ आल्याचा हा एक इशारा होता. त्या इशाऱ्याने झाडावरील 2 जण, मंदिरात बसलेले काही लोक आणि संतराम वाणी सावध झाले. आपले पाय फरफटत ते अभद्र हळूहळू चौकाच्या दिशेने येऊ लागले. त्याची मंद गुरगुर आता स्पष्ट ऐकू येऊ लागली. राजनच्या हातातील मीटरचा आवाज अधिकच गडद होऊ लागला. अंधारात काहीही दिसत नसलं तरी आता सर्वांनाच तो घाणेरडा दर्प जाणवू लागला होता. जीव गुदमरून टाकणाऱ्या त्या घाणेरड्या वासाने सर्वांनाच हैराण करून सोडलं होतं. जीपमध्ये दबा धरून बसलेले राजन आणि बाकीचे चौकाकडे डोळे लावून बसले होते आणि त्या अंधारात अचानक एक काळी आकृती दृष्टीस पडू लागली. तशी जीपमध्ये बसलेल्या लोकांची चुळबुळ सुरू झाली. मंदिरात बसलेले लोकही दरवाजाच्या गजातून चौकाकडे लक्ष ठेवून होते. त्यांनाही ती काळी आकृती दृष्टीस पडली होती. आपल्या काळजाची धडधड सांभाळत सगळेच जण ते अभद्र मोकळ्या जागी मध्यभागी येण्याची वाट पाहत होते. मंद गुरगुरत, पाय फरफटत ते अभद्र हळूहळू चालत चौकात फिरू लागलं. अचानक त्याला त्या कच्च्या मांसाचा वास लागला. गर्रकन गिरकी घेत ते केसाळ त्या मांसाकडे झेपावलं. तिथे पोचून त्याने ते मांस खायला सुरुवात केली. अंधारात कच 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 असा आवाज येऊ लागला. आयतं मांस खायला मिळाल्यानं त्या पिशाच्याने चेकाळून एक महाभयंकर रुद्र गर्जना केली. त्या गर्जनेची तीव्रता एवढी मोठी होती की चौकातली सारी जमीन हादरू लागली. त्या सरशी सर्वांचंच काळीज जणू घशात आलं. जनाबाईच्या मंदिरातील घंटा खणखण करत शहारल्या आणि एक अनपेक्षित घटना घडली. झाडावर उभ्या असलेल्या दोघांपैकी एक तरुण त्या रुद्र गर्जनेने भांबावला गेल्याने त्याचा पाय घसरला आणि तो फांदीवरून खाली कोसळला. खाली पडत असताना त्याचा पाय पिंजऱ्याच्या बांबूत अडकल्याने तो तरुण पिंजऱ्याला उलटा लटकला गेला. या सर्व प्रकारामुळे पिंजऱ्याला गती मिळाल्याने पिंजरा आणि सोबत उलटा लटकलेला तो तरुण हवेत हेलकावे खाऊ लागले. आपण त्या अभद्राच्या तोंडाशी हेलकावे खात आहोत ही बाब लक्षात आल्याने भीतीने अर्धमेला झालेला तो तरुण ओरडू लागला. या प्रकाराने ते अभद्र सुद्धा काहीसं दचकलं आणि मग त्याने एखाद्या चित्त्यासारखी त्या तरुणावर झडप घालून त्याला खाली ओढलं. इतक्यात राजनने शिट्टी मारून इशारा केला. तसे संतरामने फोकस दिवे आणि साऊंड सिस्टीमचं बटन दाबलं. पण फक्त फोकस दिवे सुरू झाले
साऊंड सिस्टीमची मागची पिन व्यवस्थित बसली नव्हती. अंगावर तीव्र प्रकाश पडलेला पाहून ते अभद्र खूपच खवळलं. एक महाभयंकर चित्कार करून त्या पिशाच्याने हातात आलेल्या त्या तरुणाचं पोट फाडून त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले. पोटातील आतडी कोथळा बदबद करत खाली पडला. मांडीचा मासल भाग वरती उचलून कच 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 करत मांस खात ते पिशाच्य तिथेच उभे राहिले. तेवढ्यात चारही बाजूंनी जोडलेल्या भोंग्यातून कर्णकर्कश आवाजात ओम मंत्रोच्चारण सुरू झालं. कारण संतरामने साऊंड सिस्टीमच्या मागील पिन आता घट्ट बसवली होती. त्या आवाजाने दचकून ते पिशाच्य भांबावून गेलं. तसा राजनने ओरडून झाडावरील तरुणाला पिंजरा खाली टाकण्यास बजावलं. तरुणाने पिंजरा खाली टाकला. आता मात्र त्या पिशाच्याला भलताच राग आला. ते कांठळ्या बसवणारं चित्कार करू लागलं. त्याचे ते चित्कार काळीस चिरत होते. 1-2 वेळा त्या अभद्राने पिंजऱ्यावर धडक मारण्याचाही प्रयत्न केला. पिंजरा जागचा हलू लागला. तशी पाटील आणि बाकीच्यांना धडकी भरली. पिंजरा तोडून जर का ते बाहेर आलं तर साऱ्या गावासाठी ते कर्दन काळ ठरणार होतं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली होती. पण आता ते अभद्र पिंजऱ्याला धडक देताच एक ठिणगी उडाल्याचा भास होऊ लागला आणि त्याचबरोबर ते पिशाच्य मोठ्याने चित्कारू लागलं. आता पिंजऱ्याला धडक मारण्याचा प्रयत्न त्याने हळूहळू बंद केला. त्या भोंग्यातून कर्णकर्कश आवाजात ओम मंत्राचा उच्चार सुरूच होता आणि पिंजऱ्यातून आता काळसर धुराचे लोट चोहीकडे पसरत बाहेर पडू लागले. हा एक इशारा होता. ओमकार मंत्राने आपलं काम सुरू केलं होतं. त्या अभद्राची नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर पडून अनंतात विलीन होऊ लागली होती. त्याचा चित्कार आता मंदावला होता. क्षणाक्षणाला ते पिशाच्य कमजोर होऊ लागलं होतं. हा इशारा राजनने ओळखला आणि शंकरला जीप सुरू करण्यास सांगितलं. तयारीत बसलेल्या शंकरने जीपला स्टार्टर मारला आणि भरधाव वेगाने जीप मायारानाकडे झेपावली. जीप जाताना पाहून भानावर आलेल्या अण्णा गुरव आणि बाकीच्यांनी मंदिरात होमाला सुरुवात केली. त्या भयान शांततेला चिरत एक टिटवी ओरडत मायारानावरून उडत काळोखात गायब झाली. दूर कुठेतरी उठलेल्या कोल्हेकोईने शांततेचा भंग झाला खरा, पण तो काही क्षणांपुरताच. पुन्हा ते भकास मायारान काळोखाच्या कुशीत निश्चित पडल्याचा भास होऊ लागला. आता सुरू होती ती फक्त रातकिड्यांची किरकिर आणि एक भयान शांतता. तिथला काळोख जणू आपल्या चरम सीमेवर होता. त्या काळोखात न जाणे कितीतरी आघोरी ताकदी दबा धरून बसल्या होत्या. मानवी रक्तमासासाठी आसुरलेल्या त्या सैतानी सावल्यांनी ते मायरान जणू झोकाळलं होतं आणि इतक्यात गावाकडून येणारे 2 प्रखर डोळे त्या मिट्ट काळोखात चमकू लागले. गावातून भरधाव वेगाने निघालेली जीप मायरानाच्या अगदी जवळ पोचली होती. जीपच्या वेगाने उडणारा धुरळा जीपमधील लोकांना त्या मिट्ट काळोखात अजूनच अंध बनवू पाहत होता. अंधाराला चिरत जीपचे हेडलाईट त्या काळोखाशी निकाराने लढत होते, पण त्यांची मजल काही फुटांपर्यंतच मर्यादित होती. काळोख त्या इवल्याशा प्रकाशाला पुरून उरत होता. त्या पिंपरणीच्या झाडाच्या समांतर आल्यावर शंकरने जीप एका बाजूला उभी केली, पण जीपचं इंजिन बंद न करण्याचं राजननं सुचवलं. सर्वजण पटापट खाली उतरले. मायरानावरील त्या वातावरणात कमालीचा कोंदटपणा जाणवत होता. वारा तिथून जणू गायब झाला होता. गावात सुरू असलेल्या त्या कर्णकर्कश भोंग्याचे आवाज मायरानावर स्पष्ट ऐकू येत होते. क्षणाचाही विलंब न करता राजनने तरुणांना ओढ्याच्या त्या जागेकडे धावण्यास सांगितलं. तसे ते तरुण त्या सुकलेल्या पिंपरणीच्या झाडाकडे धावले आणि अचानक त्या सुकलेल्या झाडाकडून ची ची करत अंधारातून काहीतरी तरंगत आल्याचा भास झाला. 20-25 मोठाली वटवागुळं झाडाकडून त्या तरुणांकडे झेपावली आणि त्यांच्या डोक्याच्या अगदी जवळून जात पुढे काळोखात नाहीशी झाली. या प्रकाराने तरुण दचकले. तसे मागून पाटलांनी आवाज दिला, "अरे वटवागळं हाय ती, व्हा मोर." तसे ते तरुण पुन्हा झाडाकडे सरकू लागले. कदम, पाटील आणि राजन सावकाश तो उतार उतरत पिंपरणीच्या झाडाकडे सरकू लागले. ओमकार मंत्राने जरी आपला प्रभाव दाखवला असला तरी तो प्रभाव किती वेळ टिकेल याबद्दल शंका होती.
त्यामुळे वेळ फारच कमी होता. मिळालेल्या त्या वेळात खड्डा खणून तो पत्र्याचा पेटारा उघडून त्याच्यातील सुगंधाचे अवशेष जाळणे महत्वाचे होते. म्हणूनच राजन घाई करत होता. पाटील, राजन आणि कदम पोचेपर्यंत शंकर, शिरपा आणि बाकीच्या तरुणांनी तो खड्डा खणायला सुरुवात केली होती. पण ती अपवित्र काळसर जमीन भलतीच टणक झाली होती. कुदळाचे प्रचंड प्रहार करून सुद्धा फारच थोडी जमीन खोदली जात होती. राजन सगळ्यांना घाई करण्याबद्दल सांगत होता. हातात कंदील पकडून पाटील सुद्धा सूचना देत होते. तिकडे गावातील त्या चौकात काळसर धुराचे अजस्त्र लोट पसरले होते. ते अभद्र धुराच्या लोटात दडलेल्या त्या पिंजऱ्यातच होतं. मंदिरात अण्णा गुरव आणि बाकीचे लोक इरेला पेटल्यासारखे मुखातून मोठमोठ्याने ओंकार मंत्राचा जप करत होते. होमात समिधा चढवत होते. अगदी तल्लीन होऊन गेले होते. घामाने भिजलेला शिरपा आणि 2 तरुण कुदळ्याने प्रचंड प्रहार करत होते. ती खडकाळ जमीन एखाद्या कातळा समान झाली होती. जमीन चांगली 1.5 फूट तरी खोदली गेली होती. शंकर आणि एक तरुण फावड्याने माती मागे ओढत होते. राजन हातातील EMF मीटरवर नजर ठेवून त्यांना घाई करायला सांगत होता. तरुण आता चांगलेच दमले होते. पाटलांनी त्यांना 2 मिनिटं थांबण्यास सांगून सोबत आणलेली पाण्याची बाटली त्यांच्याकडे दिली. अतीव कष्टाने सुकलेल्या गळ्यातून थंडगार पाणी पोटात गेल्यावर त्या तरुणांना थोडं बरं वाटलं आणि ते पुन्हा इरेला पेटून कुदळाचे प्रहार करू लागले. पुढील 10 मिनिटात अजून 1-1.5 फूट खोदून झालं. राजनचं लक्ष त्या मीटरवर होतं. अधूनमधून कानोसा घेऊन तो गावातील त्या कर्णकर्कश भोंग्यांचे आवाज ऐकत होता. तो कर्णकर्कश आवाज कानी पडताच राजन मनोमन खुश होत होता. कारण तो ओंकाराचा आवाज ते पिशाच्य चौकातील त्या पिंजऱ्यातच असण्याची खात्री होती. खणण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू होतं. शंकर आणि एक तरुण जमा झालेली माती फावड्याने गोळा करून फावड्याने वरती उपसत होते आणि ते दोघे वरती येताच शिरपा आणि दुसरा तरुण कुदळ घेऊन खड्ड्यात उतरत होते आणि पुढे खोदायला सुरुवात करत होते. पुढील 2-1 मिनिटात खोदत असताना शिरपाने केलेल्या कुदळाचा खणखण आवाज आला. तो आवाज कुदळ पत्र्यात घुसण्याचा होता. खोदत खोदत ते आता त्या पेटाऱ्यापर्यंत पोचले होते. त्या आवाजाने पाटील चेकाळून ओरडले, लवकर करा आणि काढा ती घाण बाहेर. किंचित खाली झुकून शिरपा कुदळाच्या हलक्या प्रहाराने त्या पेटाऱ्याचा अंदाज घेऊन भोवतालची माती मोकळी करू लागला. राजन त्यांना घाई करण्यास सांगत होता आणि इतक्यात त्या माळरानावर एक स्मशान शांतता पसरली. क्षणभर काय घडलं हे कुणाच्याही लक्षात आलं नाही आणि अचानक राजनच्या डोक्यात प्रकाश पडला. तिकडे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि ओंकार मंत्र उच्चारण अचानक बंद झाल्याने त्या अभद्राला एक संधी मिळाली होती. संपूर्ण चौकात पसरलेला तो काळसर धूर पुन्हा त्या पिंजऱ्याकडे खेचला जाऊ लागला. ते पिशाच्य आपली हरवलेली शक्ती पुन्हा मिळवू लागलं आणि पुढच्या 2च मिनिटात त्याने एक रुद्र गर्जना केली. पिंजऱ्यावर बांधलेल्या बेलाच्या पानांनाही न जुमानता त्या अभद्राने एका दणक्यात तो पिंजरा तोडून काढला. आता ते मुक्त होतं. रक्तमासाचा चिखल करण्यास आसुरलेलं ते अघोरी पिशाच्य चौकात चोहीकडे नजर भिरकावत होतं आणि इतक्यात माळरानावरील त्या पेटाऱ्याच्या अवतीभोवती होणारी हालचाल त्याला जाणवली. विजेच्या वेगाने गावातून काढता पाय घेत ते माळरानाकडे झेपावू लागलं. कर्णकर्कश भोंगे बंद पडल्याने माळरानावर स्मशान शांतता पसरली होती. ही गोष्ट लक्षात येताच राजनच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. त्याने ती बाब बाकीच्यांना सांगितली आणि EMF मीटर खाली ठेवून खड्ड्यात उडी मारली आणि हाताने तो माती बाजूला करू लागला. आता घाई करावी लागणार होती, कारण कोणत्याही क्षणी ते अभद्र तिथे पोचू शकत होतं आणि एकदा का ते पोचलं की त्याचा सामना करणं अशक्यप्राय गोष्ट होती. सगळी मेहनत तर वाया जाणारच होती, शिवाय जीवही गमवावा लागणार होता. राजन ही गोष्ट चांगलीच जाणून होता. राजन, शिरपा, शंकर आणि ते 2 तरुण गुडघ्यावर बसून दोन्ही हातांनी माती बाजूला करत होते. पेटारा हळूहळू मोकळा होऊ लागला होता आणि इतक्यात
काळीस पिळवटून टाकणारा एक भयंकर चित्कार त्या सर्वांच्या कानी पडला. त्याच्या तीव्रतेने पायाखालची जमीन दणाणून उठली. कर्कश आवाज करत एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या भयाण काळोखात एक काळी आकृती विजेच्या वेगाने त्यांच्या भोवती घोंगावू लागली. आता बाकीचे सगळेजण हातातलं काम थांबवून अवतीभोवती फिरणाऱ्या त्या मरणाचा अंदाज घेत होते. पण राजन मात्र अजूनही गुडघ्यावर बसून त्या पेटाऱ्याच्या झाकणाला मोकळं करण्याचा प्रयत्न करत होता. बाकीच्या सगळ्यांना असं थबकलेलं पाहून राजन ओरडला, "तिकडे लक्ष देऊ नका, लवकर काम करा, आपल्याला पेटारा उघडावा लागेल." पण साक्षात मरण असं अवतीभोवती घुटमळत असताना लक्ष विचलित होणं हे साहजिक होतं. गरगर फिरणाऱ्या त्या काळ्या आकृतीने आता आपला वेग वाढवला होता. आता आजूबाजूला फक्त घोंगावणारा वारा जाणवत होता. ती आकृती कुठेही दिसत नव्हती, पण एक घाणेरडा वास आणि गुरगुर मात्र ऐकू येत होती. आणि अचानक शिरपाच्या शेजारी उभा असलेला तरुण अंधारात मागे खेचला गेला. त्या तरुणाच्या आर्त किंकाळीने सारं मायरान दणाणून उठलं. हे पाहून पाटलांसह सगळ्यांची सांगलीच टरकली. घाबरलेला शिरपा तर आता रडूच लागला. राजनने शिताफीने शिरपाच्या हातातील कुदळ हिसकावून घेतली, कारण पेटाऱ्याचं झाकण उघडण्या इतपत वेळ आता राहिला नव्हता. राजनने विजेच्या वेगाने कुदळीचे प्रहार झाकणावर मारायला सुरुवात केली. गंजलेल्या पत्र्याचं ते झाकण करकर आवाज करत तुटू लागलं. राजन कुदळ त्या झाकणात अडकवून ओढत ओढत तो गंजलेला पत्रा तोडण्याचा प्रयत्न करू लागला. आणि इतक्यात अंधारातून त्या गायब झालेल्या तरुणाची एक आर्त किंकाळी ऐकू आली. ती त्याची शेवटची किंकाळी होती आणि वाऱ्याने पुन्हा त्या साऱ्यांच्या भोवती फेर धरला. अभद्र पुन्हा आलं होतं आणि ते पुढची शिकार करायला तयार होतं. कुदळाने अर्धवट फाटलेला पत्रा राजनने कसा बसा हाताने बाजूला सरकवला. गंजलेल्या पत्र्याने हात फाटल्यामुळे राजनच्या हाताचे तळवे रक्तबंबाळ होऊ लागले. इतक्यात त्या अभद्राची गुरगुर अगदी जवळ आल्याचा भास होऊ लागला. मातीच्या ढिगाऱ्यावर रडत बसलेला शिरपा अचानक मागील अंधारात खेचला गेला. तसे पाटील जीवाच्या आकांतानं ओरडले, "अरे पळा, शिरपाला कुणीतरी वाचवा." त्यावर खड्ड्यातून राजन ओरडला, "त्याचा काही उपयोग होणार नाही पाटील, आपल्याला हे अवशेष जाळावे लागतील, तरच ते पिशाच गायब होईल आणि शिरपा वाचेल." असे म्हणत राजन खड्ड्यातून बाहेर आला आणि छपळाईने कदमच्या हातातील केरोसिनचे कॅन घेऊन तो पुन्हा खड्ड्यात उतरला. आजूबाजूच्या अंधारातून शिरपाच्या किंकाळ्यांचे आवाज येतच होते. खाली झुकून त्या अर्धवट तुटलेल्या पेटाऱ्याचे झाकण ओढून त्याने ते केरोसिन आतल्या हाडांच्या सापळ्यावर शिंपडायला सुरुवात केली. थरथरते हात सांभाळत तो विजेच्या छपळाईने हालचाल करत होता, कारण ते अभद्र कधीही त्याच्यावर झेपावू शकत होतं. राजनने अवघ्या 2 मिनिटांच्या आत हे सारं केलं होतं. पाटील आणि बाकीचे त्याची ही हालचाल कौतुकाने बघत होते. लगबगीने आपल्या खिशातला हातरुमाल काढून तो रुमाल राजनने केरोसिनने भिजवला आणि पटकन खड्ड्यातून बाहेर येऊन त्याने तो रुमाल कुदळीच्या दांड्याला बांधून पेटवला. बाकीच्यांना इशारा करून त्याने त्यांना मागे जाण्यास सांगितलं आणि पेटणारा तो रुमाल कुदळासह त्याने त्या अर्धवट उघडलेल्या पेटाऱ्याकडे फेकला. पुढील 20 सेकंदात पेटाऱ्यातील केरोसिनने पेट घेतला. तसा एक अजस्त्र आगडोंब उसळत प्रचंड स्फोट झाला. त्या दणक्याने राजन हवेत उडून 8-10 फूट मागे फेकला गेला आणि त्या स्फोटाचा आवाज हवेत विरतो ना विरतो तोपर्यंत एक बिभत्स किंकाळी त्या संपूर्ण माळरानावर दुमदुमली. ती किंकाळी ओढ्या पलीकडील झाडीतून येत होती आणि अचानक त्या झाडीच्या बाजूने एक काळसर धुराचा लोट खड्ड्यातील त्या आगीकडे खेचला जाऊ लागला. त्या काळसर धुरातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्या काळसर धुरात एक अतिशय भयानक चेहरा दिसत होता आणि पुढच्याच क्षणाला तो सगळा धूर त्या आगीत विलीन होऊन 2 क्षणांसाठी ती आग निळसर रंगात परावर्तित झाली आणि माळरानावरचं ते कोंदट वातावरण अचानक सुसह्य वाटू लागलं. त्या अनिष्ठाचा अंत झाला होता. सोनगावाने खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशी साजरी केली होती. आता संकट टळलं होतं. सुगंधाचा अंत झाला होता.
स्फोटामुळे दूर फेकलेला राजन बेशुद्ध पडला होता. पाटील आणि बाकीचे राजनला गदा गदा हलवत होते. पाटलांनी हातातल्या बाटलीमधील पाणी राजनच्या तोंडावर मारलं तसा राजन सावध झाला आणि इतक्यात ओढ्या पलीकडील झाडीमध्ये शिरपाच्या विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. त्या दिशेने हात करत आपल्या क्षीण आवाजात राजन बोलला, मला काहीच झालेलं नाही, त्याच्याकडे जा, त्याला मदतीची गरज आहे. तसे बाकीचे त्या झाडीकडे धावले. पुढील 5-1 मिनिटात जखमी असलेल्या शिरपाला घेऊन ते परत आले. शिरपाच्या खांद्याजवळ त्या अभद्राने जबर चावा घेतला होता. तिथून रक्तस्त्राव होऊन त्याचा पूर्ण सदरा रक्ताने माखला होता. असीम वेदनेने शिरपा विव्हळत होता. बाकीचे सगळे शिरपाला आधार देत आता वेगाने जीपकडे सरकले. पाटलांनी आपल्या डोईवरचा फेटा काढून शिरपाच्या जखमेवर बांधला. सगळेजण जीपमध्ये बसल्यावर शंकरने जीप वळवून परत गावाच्या दिशेनं घेतली. गावातून ते अभद्र निसटल्यानंतर सारा गाव चिंतेत होता. गावकरी जरी दार बंद करून घरात बसले असले तरी कुणीही झोपलं नव्हतं आणि माळरानावरील त्या भयानक स्फोटाच्या आवाजाने धास्तावलेले गावकरी अधिकच चिंतित झाले होते. जीप वाऱ्याच्या वेगाने गावात पोचली. चौकात अण्णा गुरव आणि 7-8 जण त्यांचीच वाट पाहत होते. जीपच्या आवाजाने सुखावलेले गावकरी हळूहळू दारे उघडून आजूबाजूचा कानोसा घेत आता चौकात जमू लागले. जखमी शिरपाला पाहून संतराम धावत जाऊन दुकानातून हळदीची बरणी घेऊन आला आणि शिरपाच्या जखमेवर हळद भरू लागला. राजनच्या हातावर सुद्धा हळद लावली गेली. पाटलांनी ते पिशाच्य नष्ट झाल्याची घोषणा करताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. संतरामने हळूच जाऊन साऊंड सिस्टीम सुरू केली आणि एक उडत्या चालीचं गाणं लावलं. पाटील आणि बाकीच्यांना खांद्यावर घेऊन गावकरी बेहोश होऊन नाचू लागले. यंदाची दिवाळी गावात कधी नव्हे तेवढ्या उत्साहात साजरी होणार होती. गावावरील अनिष्ट टळल्याने सर्वांनी जनाईचे आणि राजन कदम यांचे आभार मानले आणि त्यानंतर सोनगावकर पुन्हा आनंदाने जीवन जगू लागले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.